टाइम ट्रॅव्हलची अद्भुत सफर. प्रणव नावाचा एक हुशार मुलगा होता. तो विज्ञानात नेहमी नवीन प्रयोग करायचा. एके दिवशी त्याला आपल्या आजोबांच्या जुन्या पेटीत एक विचित्र घड्याळ सापडलं. त्या घड्याळावर बटणं आणि काही आकडे होते. त्याने जसेच बटण दाबले तसंच क्षणात त्याच्या भोवती प्रकाश फिरू लागला आणि तो इ.स. 1750 मध्ये पोहोचला. तेव्हा मोबाईल, वीज, गाड्या काहीच नव्हतं. लोक बैलगाडीत फिरत होते, कंदिलाच्या प्रकाशात वाचत होते. प्रणवने लोकांशी बोलायला सुरुवात केली. त्यांना भविष्यात येणाऱ्या गोष्टींबद्दल सांगितलं, जसं की मोबाईल, इंटरनेट, विमान. पण सगळे त्याला वेडा समजू लागले. त्याला भीती वाटली की तो कायमच भूतकाळात अडकून बसेल. तेव्हाच त्याने घड्याळावर पुन्हा बटन दाबलं आणि यावेळी तो इ.स. 3050 मध्ये पोहोचला. इथे तर सर्वत्र उडणाऱ्या गाड्या होत्या. लोक रोबोट्स बरोबर राहत होते आणि वेळ थांबवणाऱ्या यंत्रांचा वापर करत होते. प्रणवला भविष्यातली ही दुनिया खूप आवडली, पण त्याला आपलं घर, आई-वडील आठवू लागले. मग त्याने पुन्हा एकदा घड्याळ दाबलं आणि झटक्यात आपल्या वर्तमान काळात 2025 मध्ये परत आला. तो घाबरलेला होता, पण आनंदीही होता. त्याला आता एक गोष्ट नक्की समजली. ती आहे की आपण ज्या काळात जगतो तोच सर्वात मौल्यवान असतो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी